नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। गहू बाजारभावामध्ये खूप मोठे बदल झालेले आहे। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे धुळे, जिथे आवक 68 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 3050 रुपये आणि सर्वसाधारण दर 2775 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 4420 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2700 रुपये, जास्तीत जास्त दर 6500 रुपये आणि सर्वसाधारण दर 4550 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली, जिथे आवक 490 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 3000 रुपये, जास्तीत जास्त दर 4000 रुपये आणि सर्वसाधारण दर 3500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे माजलगाव, जिथे आवक 19 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 3600 रुपये आणि सर्वसाधारण दर 2500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 929 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2570 रुपये, जास्तीत जास्त दर 3835 रुपये आणि सर्वसाधारण दर 3055 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 410 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 4200 रुपये, जास्तीत जास्त दर 5500 रुपये आणि सर्वसाधारण दर 4850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह गव्हाचे बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे गव्हाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।